स्वर्गीय आमचे सहकारी कुंदन पाटील मैदानावर भव्य अशा स्वरूपात बैलगाडी स्पर्धा होते, याचं यशस्वी आयोजन इथे झालेलं दिसतंय। या प्रसंगी उपस्थित वाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी इंद्रे साहेब, पुरुष पोलीस स्टेशनचे प्रभारी कदम साहेब, गोविंदराव पाटील, सर्व आयोजक कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे आयोजित होत आहे असे आमचे सहकारी दिनेशजी पाटील, बंटी पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, उपस्थित अमितजी शिर्के, सर्व शौकीन बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू। बऱ्याच वेळेस मी ग्रामीण भागामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये फिरत असताना बैलगाडी शर्यत ही छोट्या प्रमाणात, म्हणजे जिथे 2 ट्रॅक असतील अशा स्पर्धा बघितलेल्या आहेत, परंतु इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की 10 ट्रॅक ऍट ए टाइम इथे तयार केले गेले आहेत। आणि ज्याला म्हणतो आपण आपल्या मराठी मातीतला रांगडा खेळ, काळ्या मातीतला खेळ, अशी काळी माती इथे उपलब्ध आहे आणि त्या मातीमध्ये ही स्पर्धा होते। स्पर्धा सुरू झालेली आहे बैलगाडी आणि अतिशय चुरस आपल्याला दिसते। वा वा, अतिशय सुंदर आणि निर्विवाद असं वर्चस्व रोमांच। द्यावा गळ क्रमांक 11चा निकाल, गळ क्रमांक 11चा निकाल आहे। तास क्रमांक 4 वरून बैलगाडी अजय भरत पाटील दापोडा भिवंडी गाडीचा 1 नंबरला विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी गाडी पाहिली रोमन आणि रॉकेटची, खूप छान इथे आयोजन झालेलं दिसतंय। परंतु निश्चितच हे आयोजन करण्यामागे आयोजकांचं प्रचंड मेहनत इथे दिसते, कारण एवढं मोठं मैदान तयार करणं, 10 ट्रॅक तयार करणं आणि मध्यंतरी हा खेळ हा कोर्टाच्या निर्णयामुळे बंद होता, परंतु त्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्या शौकीनांच्या आग्रहाखातर आणि काही नियमावली दिल्यानंतर आज पूर्ण नियमबद्ध पद्धतीने इथे हा कार्यक्रम होतोय, स्पर्धा होते। निश्चितच गृह विभागाचं प्रचंड सहकार्य इथे लाभलेलं दिसतंय। ते सुद्धा रात्री सुद्धा तिकडे साहेब इथे होते आणि सगळे पोलीस कर्मचारी इथे चांगल्या पद्धतीने इथे पहारा देत आहेत, परंतु तरी सुद्धा इथल्या स्पर्धेची रंगत ही कमी झालेली दिसत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिवस स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करणं हे आयोजकांचं यश आहे असं मला वाटतं। त्यामुळे मी सगळ्या आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करेन की एवढा मोठा जनसमुदाय इथे जमलेला दिसतोय। त्याचबरोबर साधारणतः 400च्या वर ह्या बैलगाड्यांचं रजिस्ट्रेशन हे सुद्धा झालेलं आहे। निश्चितच हे सगळं करत असताना ऊन सुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे त्या पद्धतीने उन्हाबद्दलची सुद्धा काळजी ही घेतली गेलेली आहे। ॲम्ब्युलन्स सुद्धा इथे राऊंड द क्लॉक आहे, डॉक्टर्स आहेत, व्हेटरनरी डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत, त्यामुळे सगळ्या प्रकारची उपलब्धता, पाण्याची 4 टँकरची उपलब्धता ही आयोजकांनी केलेली आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आयोजकांनी केल्यामुळे ही स्पर्धा सर्वांग सुंदर पद्धतीने इथे खेळवली जाते। त्यामुळे निश्चितच आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सर्व पहिल्यांदा म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये पहिल्यांदा या स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत, त्यामुळे मी सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतो। आणि निश्चितच आपल्या जी काय आपली मराठी संस्कृती, महाराष्ट्र संस्कृती ही जपण्याचं, नव्हे तर संवर्धित करण्याचं आणि पुढे नेण्याचं काम हे आयोजक करत आहेत, त्यामुळे आयोजकांचा आभार व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।